तर मित्रांनो आजच्या शर्यतीमध्ये प्री क्वार्टर जो गट सुटला होता त्याच्यामध्ये पहिली गाडी आलेली आहे शेखर दादा. दुसरा नंबर दिला का? दुसरी आलेली आहे गाडी, सॉरी. शेखर दादाची गाडी आहे, शेखर दादा शेलके भोनंग. तर दादा प्रथमतः अभिनंदन. धन्यवाद. आणि काय सांगेल आजच्या शर्यतीबद्दल आणि एकंदरीत या वर्षाबद्दल आपला ग्राफ कसा चालू आहे? आजचं जर शर्यतीचं सांगायचं तर गाडी दुसरी टर्नला गेलेली. दुसऱ्या टर्नला नंतर जी गाडी पहिली बसली तिचीनं माझी थोडीशी चाक लागल्यामुळं गाडी माझी पलटी झाल्यानंतर मी पडलो गेलो. ड्रायव्हर पडला गेल्यामुळं बिना ड्रायव्हरनी गाडी रेषेवर दुसरी आली. ड्रायव्हरमध्येच मनीष नाही मनीष रेषेच्या नंतर बसला. अच्छा, ड्रायव्हर कोण बसलत नाही शेवटपर्यंत. जर गाडी सरळ आली असती तर नक्कीच एक नंबर झाला. हो, जर गाडी फिरल्यानंतर पण अटकली गाडी पाठीमागे. जर ड्रायव्हर असता तर कदाचित गाडी पहिली पण बसली असते. पण असू दे, देवाची इच्छा असेल आणि पब्लिकचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे गाडी आज दुसरी बसली. तर बघायला गेलं तर यावर्षी सुरुवातीपासून गाडी सुरुवातीला आपली गाडी थोडी मागे राहत होती. 2-3 बंदर आपली फेल गेली. तर त्यावर कसं काय काम केलं गेलं आणि मग गाडी आपली पुन्हा गुलालात आली? मी सांगण्यापेक्षा लोकांनी सांगितलेलं बरं होईल. कारण मी खरोखर 3 वेळेला पहिल्या शर्यतीत 3 मी हारलेलो आहे, मी मान्य करतो. पण त्याच्यानंतर जे काही घडलं ते लोकांच्या तोंडातून ऐकायला मला चांगलं वाटेल, मला तरी बरं वाटेल. सतत त्या 3 शर्यती 3 बंदरमध्ये खंडू आणि सर्जा 3ही शर्यती हारलेला होता. कमबॅक केला आम्ही नांदगावला कमबॅक केल्यानंतर 2ही शर्यती आणि ही लगातारची 3री शर्यत, ही 4थी शर्यत बिगर ड्रायव्हरची गाडी नंबरमध्ये आली. आज फक्त एवढंच सांगायचं आहे पब्लिकला, क्यों पडे हो चक्कर में, कोई नहीं है शेखर शेलके के टक्कर में, ना देखत बैलगाडा. तर दादा थोडंसं जुन्या आठवणी जाग्या करू आपण. आपला राजा आणि गजा जोडी होती, कंटिन्यू फायनलमध्ये जोडी धावत होती. परंतु गजा वयोमानानुसार गेल्या वर्षी हे झालं, निधन झालं. तर त्या जोडीबद्दल थोडंसं प्रेक्षकांना काय सांगशील? ती जोडी म्हणजे लोकांच्या मनात राज्य करणारी जोडी होती. जशी आज ही लगातार 3 गुलालामध्ये आहे, पण त्यावेळी ती जोडी एका वर्षाला त्यावेळी जास्त शर्यती होत नव्हत्या. पहिले आताच्या कंडिशनला ज्या शर्यती होतात हप्त्याला 2 नाही 3 वेळा, पण तशा पहिल्या शर्यती होत नव्हत्या. पण तेव्हा काहीतरी त्या वर्षाला 16 शर्यती झालेल्या बंदराच्या, त्याच्यामध्ये मी 12 गुलाल घेतलेले होते त्या जोडीने. त्यामध्ये फायनलचे पण होते. हो, त्याच्या फायनलचे नव्हते, 15चे मी सेमीला होतो. फायनलचे भाटाचे फायनलचे होते. भाटाचे फायनलचे होते. 12 गुलाल मला आठवते भेरशामध्ये, वलवलीमध्ये आपली गाडी फायनल मध्ये आलेली. तर ह्या जोडीवर आता त्याच फायनलच्या रेंज पर्यंत पोहोचण्याचा काही नक्की प्रयत्न नक्की करू. बैलांमध्ये जोश भरपूर आहे. आज लोकांनी बघितलं सुद्धा आणि खरोखर लोकांचा आशीर्वाद होता आपल्यावर. त्याच्यामुळं आज गाडी बिना ड्रायव्हरनी पण 1 नंबरमध्ये बसली. तर नक्कीच मित्रांनो, सांगायचं तर मेहनत खूप आहे. आणि मेहनतीतच बोलायचं झालं तर यावर्षी भोनंगमधला रोड चालू होता, त्यावेळी अक्षरशः प्रॅक्टिससाठी सुद्धा गाडी कुठून नांगरवाडी मार्गे यायला लागली. जवळजवळ 2 तासाचा प्रवास व्हायचा. म्हणजे 15 मिनिटाचा अंतर 2 तास लागायचं. तरी सुद्धा दादानी जिद्द सोडली नाही आणि त्यावेळी सुद्धा गाडी कंटिन्यू हाकलत राहिला आणि त्याचा आज त्याला यश मिळत आहे. तर काय सांगितलं दादा, ती मेहनतीचा फळ आता मिळायला लागले. नक्की गाडी आपल्या ह्या बंदरामध्ये टॉप चालायची. सगळी लोकांची मनं जिंकत होती गाडी. प्रत्येक रेसलला मनं जिंकत होती. पण एक वाईट एवढं वाटतंय की माझ्याच मित्राची गाडी माझ्याच गाठामध्ये यायला लागली. 2-3 बंदरं. अक्षय पाटील सारळवाला, खरोखर आम्ही जीवाभावाचे मित्र आहोत. आणि त्याची गाडी जेव्हा पहिली बसली, माझी गाडी दुसरी बसली, तेव्हा त्याला पण आनंद तेवढाच होता तेवढा मला आनंद होता. पण त्याच्यानंतर त्याची गाडी 9-15मध्ये दुसरी बसली, माझी 3री बसली गाडी. आम्हाला दोघांना पण खूप आनंद. पण आज गाडीचं काय झालं मला अजून समजलेलं नाही. ते एक मित्र एका ठिकाणी आलं ते खरोखर खराब वाटतं. नक्कीच बैलगाडी क्षेत्रामध्ये आदत आहे की जर 2 मित्रांच्या गाड्या एकामध्ये असेल तर स्वतःची गाडी बसली नाही तरी चालेल, पण त्याची गाडी बसली तरी आनंद हा तेवढाच असतो. कारण हे बैलगाडीचं क्षेत्रच असं आहे ज्याच्यामुळे जीवाभावाची माणसं कमावली जातात. काय सांगते याच्याबद्दल? बरोबर आहे. कारण जेव्हा आपली वेळ खराब असते त्यावेळी नातेवाईक लवकर येत नाही, पण मित्र पहिला धावून येतो. त्यासाठी मित्र हे मैत्री पहिली जपायला लागतो. तर आता मैत्रीचा विषय निघालेच आहे. तर दादा, या बैलगाडी क्षेत्रामध्ये असे कोणते जीवाभावाचे मित्र मिळालेत? 1-2-3 नावं घेऊन सांग आणि काय उदाहरण दे त्यांच्याबद्दल. आज नक्कीच नावं घेण्यासारखं चांगलं प्रश्न विचारलं. आणि नक्की माझ्या तोंडातून अशी माझ्याकडे 4 ते 5 माणसं अशी आहेत काय कुठेही मी जाऊ दे. सचिन गायकवाड,
प्रकाश हे कोरलई सालाव कोरलीमधला माणूस आहे. पारवे पोलिसांना तुम्ही सगळीच ओळखता. एक केतन पारवे ज्यांना मी मित्रामध्ये गुरु समजतो. ते मुंबई आहे, आज त्यांना कामाला आज विशाल शेळके बोलतो तो एक आहे. गणेश काकलघरचा प्रत्यक्ष होईल आणि गिरीश मामा म्हणून आपण आम्ही तो हे जेव्हा भावाचे मित्र आहेत ते सगळे पहिल्यापासून सर्वापासून पहिल्या दिवसापासून ते शर्यतीपर्यंत आमच्या सोबत असतात. आणि तसंच हे सुद्धा माझे खूप मोठे फॅन आहेत आणि हे सुद्धा सोबत असतात. आता आपण या ठिकाणी आपण पाहतोय आपली गाडी सुद्धा गाडी अतिशय छान लावली. ड्रायव्हर नसताना देखील गाडी आज गुलाबात बसली. हे बैलांना पाऊस आहे. त्या बैलांनी मालकाचं नाव आज पूर्ण 15मध्ये 9 ड्रायव्हरचे असताना गाडी धावून खूप आनंद आहे सुरुवात केलेली सुरुवात आहे. मुंबईपर्यंत जायचं साथ असेल तर नक्की शर्यतीसाठी खूप शुभेच्छा. आणि यावर्षी जे आपला टार्गेट आहे त्यामध्ये तुला यश मिळावं अशी आई एकविराची प्रार्थना करतो. धन्यवाद. मला ना आज एकच बैलगाडा शर्यत. त्याला नाही बैलगाडीचा नाद, त्याचा मेंदू.